अतुल, खूप खूप स्वागत तुझं एबी माझ्यामध्ये आणि खूप खूप अभिनंदन. खरं तर खूप छान रिस्पॉन्स मिळतो तुझ्या सिनेमाला. सो खरं तर काय काय सांगशील, कसं प्लॅन केला होता तुझा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? हो, म्हणजे सगळ्यात पहिलं नमस्कार. आणि दुसरी गोष्ट अशी की फारच माझी टीम होती मार्केटिंगची आणि कोर टीम, सगळ्याच गोष्टी की आम्ही स्कूलमध्ये पण बरेचसेच कॅम्पेन राबवलेलं, म्हणजे निबंध स्पर्धा वगैरे वगैरे काय काय असं. आणि पहिल्याच आठवड्यात मुलांनी एवढा चांगला रिस्पॉन्स दिला, म्हणजे त्यांचा पहिलाच शाळेचा दिवस 15 तारखेला सुरू होऊन ते 24ची वाट बघत होते की गणवेशला घेऊया. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हे सगळे आकडे त्याच्यामुळेच यायला लागलेत. छान वाटतं आहे पहिला सिनेमा आणि एवढा चांगला रिस्पॉन्स, सगळे रिव्ह्यूही छान आलेत, सगळे चांगलं बोलतात. क्या बात आहे. खरं तर म्हणजे तू शाळात जाऊन या सिनेमाबद्दल बोललास, प्रमोशन केलंस आणि ती जी मुलं आहेत शाळेतली ती मोस्टली या सिनेमाला गर्दी करतायत. म्हणजे तुझा प्लॅन असाच होता का? हां, तसाच होता. म्हणजे शाळात नाही गेलो आम्ही. जे शाळेचे मालक आहेत, संस्थापक आहेत किंवा जे कोण प्रिन्सिपल आहेत, तशा लोकांना आम्ही टचमध्ये राहून की असं असं आमचा प्रोजेक्ट येतो आहे. मग त्यांना ट्रेलर वगैरे एक प्रेझेंटेशन होतं, वरनं ऑफिशियली परमिशन पण घेतलेली आम्ही आणि त्या सगळ्या गोष्टी चांगल्या इम्प्रूव्हाइज झाल्या. त्यांनाही आवडलं, कुठेतरी आपण गणवेशाशी कनेक्ट होऊया आणि छान होतं आहे सगळं. नक्कीच. खरं तर सिनेमा रिलीज झाल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की त्याचा रिस्पॉन्स कसा येईल. म्हणजे तो बॉक्स ऑफिसवरही असतो आणि समीक्षक जे करतात त्यांच्याकडूनही असतो. सो या सिनेमाला खरं तर दोन्ही बाजूनी हे यश मिळतं आहे. सो पुढे काय प्लॅन आहे? कारण आय थिंक अजूनही तू खूप शाळांमध्ये गेलेला आहेस. म्हणजे आमचं आता जे टार्गेट होतं ते टार्गेट अजून कंप्लीट नाही आहे. म्हणजे फर्स्ट वीकला अगदीच आम्ही 10%वरचं आहे, तर त्याला फार लाँग प्रोसिजर आहे. मला वाटते 4 वीक वगैरे जातील, त्यावेळेला आम्ही बऱ्यापैकी टार्गेटवर येऊ असं आहे. तर माझी कोर टीम आहे, सगळीकडे काम करते आणि मोस्टली आता आजही बघशील तू सगळे पिक्चर्स बऱ्याच थिएटरमध्ये हाऊसफुल आहेत, जे तुम्हीही बघताय, सगळीकडे आहे. नक्कीच. पहिल्या 3 दिवसातल्या कलेक्शनबद्दल काय सांगशील? काय आकडा आहे तो नेमका? पहिल्या 3 दिवसाचं कलेक्शन, एकतर पाऊस होता आणि सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं तर मला वाटतं अराउंड 30-40 लाखच्या घरात होता. आणि पावसामुळं ह्याच्यामुळं रिजनलला पुणे मुंबई सोडलं तर बाकी ग्रामीण भागात फारच सिनेमा उचलला आहे. म्हणजे तसं टेंटेटिव्ह जर दोन्हींचं हे बघशील तर इथं 1 माणूस होतो तेव्हा तिथं 3 माणसं होतात, म्हणजे रेटमध्ये. तसं माणसांच्या प्रमाणात ग्रामीणमध्ये फार सिनेमा बघितला आहे. म्हणजे त्याचंच कौतुक वाटतं की सगळे अटॅच होते की 24ला येऊया वगैरे. ते छान होतं आहे सगळं. आणि कलेक्शन आता जम्पिंग आहे, ग्रीप धरली चांगलीच ह्या आठवड्यात, तर चांगलीच ग्रीप धरली. नक्कीच. आय थिंक जवळजवळ वेगळ्या भाषातले 12 ते 15 सिनेमे 24 तारखेला रिलीज झाले होते. ही खूप मोठं कॉम्पिटिशन होती आणि खूप मोठी म्हणजे खरं तर स्पर्धाच म्हणावं लागेल. आणि थिएटर मिळवण्यासाठी सुद्धा आता तू म्हणतोस की 3-4 आठवडे आणखी ही सगळी प्रोसेस सुरू राहील किंवा शाळेतली मुलं येतील. मग 3-4 आठवडे थिएटरमध्ये शोज टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागेल. त्याबद्दल काय सांगशील? आता ते बघतीलच सगळे, म्हणजे लोक आहेत डिस्ट्रीब्युशन वगैरे. तर मुळात एका वीकला चाललेला सिनेमा ते सेकंड वीकला ठेवतातच. म्हणजे आता मला वाटतं आय थिंक 2 आठवडे तर अजून सिनेमा कुठला रिलीज नाही आहे. वीक 6 जुलैलाच आहे म्हणजे सुलतान. त्याच्या अगोदर तर आपलं होईल कॅम्पेन, म्हणजे बऱ्यापैकी आपण टार्गेटवर जाऊया. आणि सिंगल थिएटरला चांगला रिस्पॉन्स आहे, त्यामुळे ते थिएटर अप होतीलच सेकंड वीक, थर्ड वीकला. खरं तर सिनेमाचा दिग्दर्शक तेव्हा खुश होतो जेव्हा तो खरंच सगळ्या पेपर्समध्ये, न्यूज चॅनल्समध्ये त्या सिनेमाचं कौतुक होतं किंवा प्रेक्षकांच्याकडून प्रतिक्रिया येतात. पण निर्माता तेव्हा खुश होतो जेव्हा बॉक्स ऑफिसच्या आकडे येतात. सो आज खरं तर तू दोन्ही बाजूनी सक्सेसफुल म्हणावं लागेल, कारण निर्माता म्हणून सक्सेसफुल झालायस, दिग्दर्शक म्हणून सक्सेसफुल झालायस, पहिलाच सिनेमा तुझा. सो आज काय वाटतं? अतुल जगदाळेला आज काय वाटतं? मला आता तुला मी सांगू, काल मी फार इमोशन होतो. मी मुक्ताशी बोललो, स्मिताशी बोललो. 7 ठिकाणी हाऊसफुलचा बोर्ड होता. ते ऐकून असं जरा एकदम हे झालेलं की म्हणजे ॲज अ फिल्म मेकर की फार मोठे अचिव्हमेंट आहे की पहिल्याच सिनेमाला जर एवढी लोकं, आणि ते पण लहान लहान मुलांनी एकदम अशी व्यवस्थित सगळे लाईनीत येऊन त्यांनी हाऊसफुल केला. आणि मला आज पण कौतुक वाटतं की आय डोंट नो की सिनेमाच्या गाण्यावर थिएटरमध्ये नाचणं ही तर फार म्हणजे अगदीच पहिल्यापासूनच आलेली गोष्ट आहे. किंवा पैसे टाका, मी पण फार लहानपणापासून बघतो आहे. कोल्हापूरच्या पद्मा थिएटरला परवा असा एक किस्सा झाला की त्या मुलीनं एवढं खणखणीत राष्ट्रगीत गायलं. तर तो थिएटरवाला असा म्हणला की तो खाली आला आणि तो म्हणला की आयुष्यात आम्ही फार लोक बघितले जे गाण्यावर नाचतात, रिपीट करा वगैरे वगैरे, पण राष्ट्रगीतानं एवढं थिएटर आमचं पवित्र करून टाकलं. तर ती फारच चांगली गोष्ट आहे. म्हणजे मलाही ते ऐकून एकदम शॉकिंग बसलं. त्याचे व्हिडिओ देतोच मी तुला लवकरच, बघच ते. म्हणजे फार असं एकदम भरून येतं आहे सगळ्या गोष्टीनं. खरं तर सैराट नंतर मराठीचा जो मधला 1.5 महिन्यांचा जो काळ होता, खरं तर तो वाईट होता मराठी सिनेमासाठी, कारण कुठलाच सिनेमा तग धरू शकलेला नव्हता. या सगळ्या परिस्थितीमुळे तुला तर धाकधूक वगैरे होती की यार गणवेशला कसा रिस्पॉन्स मिळेल, काय वाटलं? हां, डेफिनेटली धाकधूक तर होतीच. मी मगाशी बोललो की कौतुक तर आहेच नागराजचं आणि त्यांच्या टीमचं की ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमा फार उंचीवर मराठीचा नेऊन ठेवला. अभिमानाची गोष्ट ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ
आय लाईक सिनेमाला प्रेम करतो मी. तर गावावरनं लोक आणणं हे ते म्हणजे पहिल्याच वेळेला असं झालं की मला फार इच्छा होती, मी एकदम रिजनल गावातनं चालवलं आहे तर की लोकांनी सिनेमा शहरात येऊन बघावं, म्हणजे जवळच्या शहरात येऊन बघावा. पण सिनेमाची ओढ असतीच आणि ते सैराटमुळे ते झालंच. धाकधूक तर डेफिनेटली होती, स्वतःचं प्रोडक्ट आहे. पण मला असं वाटतं की त्यांचं आता थोडंसं सगळं शांत झालं आहे, त्याच्यामुळं एक आहे आणि चांगला रिस्पॉन्स येतो, रिव्ह्यूज चांगले आले आहेत, सगळ्या लोकांनी उचलून धरला आहे, त्यामुळं छान होतं आहे सगळं. आता जे काही आकडे आले किंवा आता जे काही प्रतिक्रिया मिळाली तुझ्या पहिल्याच सिनेमाला, त्यानंतर आता नवी खरं तर उमेद मिळाली असेल, बळ मिळालं असेल, नवीन काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली असेल. हो ना, डेफिनेटली नवीन करायची इच्छा आहेच. माझ्या डोक्यात 2 ऑलरेडीच अगोदर प्रोजेक्ट होतेच म्हणजे. तर 1 सप्टेंबरला स्टार्ट करीन मी आणि एक आहे अजून नेक्स्ट इयरला होईल सुरू तो. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला या सगळ्या प्रोसेससाठी, तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. थँक्स.